नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत लाल माठाची पौष्टिक भाजी आणि त्याच माठाच्या देठापासून चविष्ट अशी कोशिंबीर, त्याला आपण देठीसुद्धा म्हणू शकतो. एकाच भाजीपासून दोन हेल्दी असे पदार्थ बनवणार आहोत. झिरो वेस्ट कुकिंगचा सुंदर असा नमुना आहे. लाल माठातील आयर्न आणि पोषण मूल्यामुळे ही डिश शरीरासाठी खूप फायदेशीर तर आहेच. सोप्या पद्धतीने कमी वेळात तयार होणारे हे दोन पदार्थ तुमच्या रोजच्या जेवणाला देखील खास चव आणतील. चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी लाल माठाची एक जुडी घेतलेली स्वच्छ निवडून घ्यायची आहे. त्यातली सगळी पानं अशी वेगळी वेगळी काढून घेतली आणि कोळे कोळे जे देठ असतात की नाही ते सुद्धा इथे मी घेतलेले आहेत. या प्रकारे अगदी कोळी देठ असतात ना ते घ्यायचे आणि जे जाडसर मोठे देठ असतात नाही का ते मी वेगळे काढून घेतलेले आहेत. ते चिरून मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. आता ही भाजी मी ना 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथे भाजी स्वच्छ धुवून निथळून ठेवली आहे चाळणीमध्ये. आता ही भाजी आपल्याला की नाही चिरून घ्यायची आहे. तुम्हाला जर चिरलेली आवडत नसेल तर तुम्ही तशीही फोडणी घालू शकता जाडसर चिरून, पण मी इथे बारीक जरा चिरून घेतलेली आहे भाजी. त्याचबरोबर इथे एक अर्धा वाटी होईल एवढी मुगाची डाळ मी 15 ते 20 मिनटं झाले भिजवून ठेवलेली आहे. त्याचबरोबर 2 मोठे कांदे इथे चिरून घेतलेले आहेत आणि भरपूर असा लसूणसुद्धा ठेचून घेतलेला आहे. ही झाली भाजीसाठी बेसिक अशी तयारी. त्याचबरोबर आता इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि कांदा घातलेला आहे. आणि आता आपल्याला हे तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा इथे असा हलकासा मी पहिल्यांदा परतून घेतला. त्याच्यामध्येच आता ठेचलेला लसूण घालायचा आणि भिजवलेली मुगाची डाळ सगळी पाणी निथळून काढायचं आहे आणि घालायची आहे. सगळं इथं एकत्रच मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला इथे सगळं हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, जर असा कांदा असा हलकासा ट्रान्सपरंट असा तयार झालेला आहे. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे, हिंग घातलेला आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे. त्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये आपण जी चिरलेला लाल माठ आहे ना तो सगळा घालायचा. या प्रकारे आता सगळा चिरलेला लाल माठ मी इथे भाजी पूर्णपणे कढईत घातलेली आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. कारण माठाची भाजी आहे, कुठलीही पालेभाजी असेल की नाही ती थोड्या वेळाने विरघळून अगदी थोडी होते. त्यामुळे याच्यामध्ये लगेच मीठ घालायचं नाही. पहिल्यांदा भाजी ही फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून थोडी परतून घ्यायची आणि त्यानंतर ती हलकीशी विरघळून खाली जाते. त्यानंतरच बाकीचे जिन्नस ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. आता मी व्यवस्थितपणे हे मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे कांदा, लसणाचा फ्लेवर आणि त्याचबरोबर मुगाची डाळ सगळी एकत्र व्यवस्थित लागते. आता ही भाजी विरघळून थोडी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी हलकीशी साखर पण घातलेली आहे, एक अर्धा चमचा, आणि लाल तिखट घातलेलं आहे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता ही भाजीवरती आपल्याला झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची. वाफेवर आपल्याला ही डाळ आणि भाजी दोन्ही पण चांगली शिजवून घ्यायची. आता मी एक 5 ते 7 मिनटं ही मी झाकून ठेवलेली आहे भाजीवरती. आता बघू शकता चांगली इथे वाफ आलेली आहे दणकून अगदी मस्त. तशी ही भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि जास्त ही भाजी शिजवायची पण नाही आहे, नाहीतर ह्याच्यातले व्हिटॅमिन्स सगळे उडून जातात. आणि झाकण ठेवूनच मुख्य म्हणजे ही भाजी शिजवायची आहे, म्हणजे व्हिटॅमिन आतल्या आत राहतात सगळे. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी ही भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी ही झटपट अगदी आपली साध्या सोप्या पद्धतीने लाल मटाची भाजी तयार झालेली आहे. आणि आपण याच्यामध्ये जी घातलेली मुगाची डाळ आहे ती भिजवलेली असल्यामुळे तीही शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता ही भाजी मी डिशमध्ये काढून घेते. तुम्ही इथेपर्यंत जर माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा एक, आवडला असेल तर, आणि हाईप म्हणून जो ऑप्शन आहे ना त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे मला तुम्ही अजून जास्त पॉईंट्स देऊ शकता. आता ही भाजी इथे तयार झालेली आहे. आता ह्याच भाजीची जे देठं जी होती जाडसर ती मी कुकरमध्ये लावून शिजवून घेतलेली आहे. त्या देठापासून आपण देठाची कोशिंबीर तयार करणार आहोत, किंवा त्याला देठीसुद्धा म्हणतात, ती देठी तयार करणार आहोत. त्यासाठी आता ही देठी की नाही कुकरमध्ये मी 2 शिट्ट्या देऊन चांगली शिजवून घेतलेली आहेत, व्यवस्थित शिजलेली आहेत. त्यामध्येच आता मी चिरलेला टोमॅटो घालते आहे. त्याचबरोबर इथे चिरलेली मी कांदा घातलेला आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा साखर घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणे पावडर, सगळं घालायचं, मिक्स करून घ्यायचं.
तुम्हाला जर याच्यामध्ये साखर घातलेली आवडत नसेल तर स्किप करू शकता. मी टोमॅटो घातला, त्याच्यामुळे थोडीशी साखर घातली म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा थोडा बॅलन्स होतो आणि चव छान लागते ह्याच्यामध्ये. कारण आपण याच्यामध्ये नंतर दही पण घालणार आहोत. आणि इथे मी घट्टसर असं हे दही घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे. हे मी घरी तयार केलेलं दही आहे. दही कसं करायचं याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती केलेला आहे. नक्की तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. आणि आता हे दही याच्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर वेट लॉस करण्यासाठी जर रेसिपी बघत असाल तर त्यासाठीसुद्धा ही रेसिपी उपयुक्त आहे. फक्त याच्यामध्ये तुम्ही मग फोडणी घालू नका. बाकी सगळे जिन्नस तुम्ही याच्यामध्ये दालचिनीची पावडर वगैरेसुद्धा घालू शकता, अजून टेस्ट छान होते. सगळं दही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे. आता यामध्ये मी मस्त अशी फोडणी देणार आहे. त्यासाठी छोटा तडका पॅन इथे घेतलेला आहे. त्यामध्ये तेल गरम करून घेतलं, मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेले आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेल्या इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, कढीपत्त्याची काही पानं घालायची, मस्त अशी ही चरचरीत जी फोडणी असते ना ती घालायची आपल्याला. यामध्ये हिंग घातलेला आहे आणि हिंग जरा जास्त घालायचा म्हणजे चव अप्रतिम अशी छान येते. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ही मस्त अशी चरचरीत फोडणी या कोशिंबीरवरती किंवा या देठीवरती घालायची आहे. ह्याच्यामध्ये मी हळद घातलेली नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. सगळं मिक्स करून घ्यायचं. मस्त आपली इथे ही लाल माठाच्या देठीची देठी तयार झालेली आहे. किंवा देठी म्हणायचं नसेल तर कोशिंबीर म्हणू शकता. पारंपरिक पद्धतीमध्ये याला लाल माठाची देठी म्हणतात. मस्त अशी तयार झालेली आहे. अप्रतिम चवीला लागते. नक्की करून बघा आणि भाकरीबरोबर अतिशय छान लागते. भाकरीबरोबर ही मस्त अशी देठी लाल माठाची भाजी छान असं कॉम्बिनेशन आहे. आणि याच्यामध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये लाल माठामध्ये असतात. त्याच्यामुळे ही डिश शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. अशी ही लाल माठाची चविष्ट भाजी आणि देठांची हेल्दी कोशिंबीर तयार आहे. तुम्ही ही झिरो वेस्ट रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप ऑप्शन आहे त्याच्यावरती नक्की क्लिक करा. फेसबुकला व्हिडिओ बघत असाल तर नक्की फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.